सुवर्ण महोत्सवी शिवसेना 50 वर्षांची घोडदौड. लेखक विजय सामंत, हर्षल प्रधान. प्रकाशक अरविंद शाह. राज हा भारतीय विद्यार्थी सेनेचा अध्यक्ष असल्यामुळे असंख्य लोकांचा संपर्क त्याच्याशी येतो. त्याचे वागणे आणि बोलणे मिठास आहे, थोडा बेदरकारही आहे. आपल्या व्यक्तिमत्वाची छापही अनेकांवर पाडली आहे त्याने. उद्धवही लोकांना समजून सांभाळून घेत असतो. व्याप इतका मोठा आहे की आलेल्या सगळ्यांना भेटणे निव्वळ अशक्य. मग उद्धव आणि राज त्यांचे मनोगत जाणून घेतात, त्यांना हवं नको ते पाहतात. हेच त्यांचे गुण लोकांना आकर्षित करतात. कुठलाही दबाव नाही, काम सांगितले तर करायचं, नाहीतर दूर राहायचं. इतका प्रकार स्वच्छ असूनही या घराणेशाहीच्या वावड्या कशाला उठवायच्या? आज आमच्या समोर हा देशपांडा नाही, पण गेले 1-2 महिने आमच्या नसलेल्या घराणेशाहीबद्दल काही हलकट वृत्तपत्रे आपले रकाने भरीत आहेत. रंग पांढरा असलेले काळे पत्रकार खोट्या मथळ्यांचा धंदा करून आपले खिसे भरीत आहेत. कुठे फेडणार आहात हे पाप? कुठे घालणार आहात हा पापाचा पैसा? महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या मुळावर येऊन धंदा करण्यापेक्षा मरण पत्करले, त्यांच्यापेक्षा फोरास रोडचे दलाल परवडले. सर्वच वृत्तपत्रात अशा दलालांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना आम्ही कधीच किंमत दिली नाही. तरी देखील फ्रीडम ऑफ प्रेसच्या या दुकानदारांना कुठे ना कुठेतरी आम्ही कोण आहोत हे दाखवू इच्छितो. भर सभेत आम्ही सांगितले आहे आणि पुन्हा एकदा सांगतो, एक जरी शिवसैनिक माझ्या आणि माझ्या कुटुंबियांविरुद्ध उभा राहिला व म्हणाला की तुमच्यामुळे आम्ही शिवसेना सोडली, तुमच्यामुळे आम्ही दुखावलो, तर मी एक क्षणही शिवसेना प्रमुख म्हणून राहणार नाही. पण असं कधीही झालं नाही. मी कुणालाच दुखावलं नाही. आमच्यातून जे गेले ते स्थानिक पातळीवरील भांडणामुळे किंवा सत्तेच्या तुकड्यांसाठी. जे गेले त्यांना पश्चाताप झालाय. या सर्व प्रकारात घराणेशाही आली कुठे? आमच्या नसलेल्या घराणेशाहीमुळे शिवसेनेची हानी झाली आहे असा आरोप करणाऱ्यांना आम्हाला इतकंच सांगायचं आहे, ज्या मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना उभी राहिली, मराठी स्वाभिमान जागा केला, महाराष्ट्राला चांगले दिवस यावेत म्हणून आम्ही घरादाराची प्रकृतीचीही पर्वा केली नाही, कसलाही मोह बाळगला नाही. महाराष्ट्रात मराठीचा मान राखून हिंदुस्थानात आज हिंदुत्व उभं केलं. ही भूमिका आम्ही मुसलमानांची मस्ती वाढत गेली तशी प्रकर्षाने घेतली. तशी ती सेनेच्या जन्मापासूनच होती. या वाटचालीत घराणेशाहीचा स्पर्शही शिवसेनेस होऊ दिला नाही. स्वतःच्या प्रॉपर्ट्या उभ्या केल्या नाहीत, मुलांना घबाडे मिळू दिली नाहीत. जी राहिली ती त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर, बँकांची कर्ज घेऊन. परंतु आमचा सेनाप्रमुख म्हणून त्यांना कधीही वापर करू दिला नाही. त्यातून बाप म्हणून जरा इकडे तिकडे झालं असल्याचं आश्चर्य वाटायचं कारण नाही. परंतु रोज राज आणि उद्धव यांच्यावरून सेना नेत्यात तीव्र असंतोष, आमदारांना राजचे नेतृत्व मान्य नाही असे मथळे का आणि कसे येतात? मुळात ते कोठे गेले होते नेतृत्व करायला? सेनेत फाटाफुटी करण्याचा नीच प्रयत्न वृत्तपत्रांनी सुरू केला. माझ्या स्वभावात ते बसत नाही. मी जे कार्य हाती घेतले ते अत्यंत इमानानं आणि प्रामाणिकपणानं मी चालवित आलो. कुठल्याही पदाची अपेक्षा केली नाही. निवडणुकीला कधीच उभा राहणार नव्हतो, राहिलोही नाही. मी माझे आत्मचरित्रही लिहिणार नाही, इतरांनाही लिहू देणार नाही. आणि म्हणूनच इतर कोणतेही आरोप झाले तरी त्यांची मी पर्वा केली नाही. पण मी जातीय आहे असं म्हटल्यावर सहन करणार नाही. त्याचबरोबर घराणेशाहीचा आरोपही मी कधीच सहन करणार नाही. आणि भ्रष्टाचाराचं तर नाहीच नाही. झाले तेवढे बस झाले. आम्हा ठाकरे कुटुंबियांना कसलाच सोस नाही. परंतु आमच्या प्रामाणिकपणाला आणि इमानाला हीच किंमत येणार असेल तर केवळ माझे पुत्र आणि पुतण्याच कशाला, माझ्या सकट संपूर्ण ठाकरे कुटुंबच शिवसेनेतून बाहेर पडत आहे. या मनोगताबरोबरच श्री राज ठाकरे हे देखील भारतीय विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत आहेत. आता तरी सगळ्यांचे ताबूत थंड होतील. शिवसेना ही आमची किंवा आमच्या कुटुंबियांची खाजगी मालमत्ता नाही. निरोप घेताना मनास असंख्य इंगळ्या डसत असल्या, डोळे पाण्याने डबडबले असले तरी आमच्या मनोदेवतेचा हाच कौल आहे. प्राप्त परिस्थितीत तो अपरिहार्य आहे. तमाम शिवसैनिकांवर आम्ही आईसारखी माया केली. मुलं आज रुसली आहेत, आम्ही कुणावरही रागावलो नाही. आई कधी मुलांवर रुसते का? अहो, रुसते ते मूल. 27 वर्षांच्या कालखंडातले अनेक सुखदुःखांचे कप्पे आम्ही उर्वरित आयुष्यात जपून ठेवू. सहज नाही विसरता येणार. आम्ही कधी कुणावर रागावलो असू, संतापलो असू, पण त्यामागची शुद्ध भावना जाणून घ्या. आतापर्यंत आम्ही लाखो शिवसैनिकांसाठीच जगलो. त्यांच्या प्रेमाच्या शिदोरीवर दिमाखात वावरलो. कुणाशी वैर केले नाही, कधी कपट केले नाही. त्यामुळे निरोप घेताना मनाची जी अवस्था होत आहे ती व्यक्त करायला शब्दभंडार तोकडे पडेल. आईचे बोट धरून गर्दीतून चालणाऱ्या लहान मुलाचे बोट एकदम सुटावे तसेच काहीसे झाले आहे. मला माझ्या खडतर वाटचालीत सावलीसारखी साथ देणाऱ्या सहकाऱ्यांना आणि शिवसैनिकांना, त्यांच्या कुटुंबियांना आई जगदंबा उदंड आयुष्य देवो, त्यांची भरभराट हो, तमाम मराठी माणसाला चांगले दिवस येवोत, यासाठी आम्ही ईश्वराकडे प्रार्थना करू. जे झाले ते झाले. आम्ही निरोप घेत आहोत. 25 वर्षांपूर्वी आम्ही जे विचार तुम्हाला दिले ते तुमच्या बुद्धीवर घासून पुसून घ्या. तुम्हाला पटले तरच ते स्वीकारा.
यापुढे खुद्द आम्हाला, आमच्या पुत्र पुतण्याला कोणीही शिवसेनेच्या संदर्भात भेटण्याचा प्रयत्न करू नये. आम्हीच मार्ग मोकळा केला आहे. सर्वांना आमचा जय महाराष्ट्र. सामना दिनांक 19 जुलै 1992. शिवसैनिकांच्या हृदयाला हात घालणारे शिवसेना प्रमुखांचे मनोगत वाचून शिवसैनिक अधिकच भावूक झाले. मातोश्री समोर शिवसैनिकांच्या डोळ्यातून अश्रुधारा निघू लागल्या. मनातील भक्तिभाव अश्रूद्वारे वाहू लागला. शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पुन्हा शिवसेना प्रमुख पद स्वीकारावे म्हणून आत्मदहनाची तयारी सुरू केली. अखेर शिवसेना प्रमुखांनी मातोश्री समोरील जनतेचा प्रक्षोभ पाहून आपण शिवसेना सोडणार नाही असे मातोश्री बाहेर येऊन शिवसैनिकांना सांगितले. त्या प्रसंगी शिवसेना प्रमुखही भावनाविवश झाले होते. शिवसेना भवनाजवळ 20 जुलै 1992 रोजी सायंकाळी 7 वाजता रस्ता अडवून व्यासपीठ तयार केले आणि मोकळ्या उघड्या रस्त्यावर शिवसेना प्रमुख व शिवसैनिकांची संवादी भेट झाली. त्यावेळेसही शिवसैनिक इतर शिवसेना नेत्यांवर रागावलेले होते. या नेत्यांमुळेच आपल्या शिवसेना प्रमुखांना त्रास झाला या भावनेने इतर नेत्यांना शिवसैनिकांनी व्यासपीठावर चढूच दिले नाही. शिवसेना प्रमुखांनी माझ्या एवढाच त्या नेत्यांचाही मान ठेवायला हवा असा आदेश देऊन वातावरण शांत केले आणि शिवसैनिकांना संबोधित करण्यास सुरुवात केली. त्या भाषणात शिवसेना प्रमुख म्हणाले, शिवसैनिकांनी प्रेमाचा आणि निष्ठेचा अभूतपूर्व वर्षाव केल्यामुळे आणि आत्मदहनाची सिद्धता केल्यामुळेच मी शिवसेना सोडत नसल्याची घोषणा केली. मला मरगळलेले थंड शिवसैनिक नकोत, जागरूक आक्रमक शिवसैनिक हवेत. शिवसैनिक थंड राहिले तर मी नेतृत्व करू शकत नाही. मला विस्तव हवा, राख नको. या सभेनंतर हा विषय तेथेच संपला. छगन भुजबळ यांनी पक्षात बंडखोरी केल्यावर पक्षातील अंतर्गत वादाची कुणकुण हलक्या आवाजात सुरू झाली होती. शिवसेना प्रमुखांनी आपला राजीनामा देऊन जे नाट्य उभे केले त्यात पक्षातील सगळ्या नेत्यांना आपली जागा कळली. शिवसेना प्रमुखांच्या अखेरच्या जय महाराष्ट्रने काही काळासाठी पक्षात निर्माण झालेली बेदली व मरगळ झटक्यात निघून गेली. पुन्हा एकदा शिवसैनिक आणि शिवसेना प्रमुखांचे नाते घट्ट झाले. प्रकरण 3. मुंबईच्या दंगलीतील हिंदू संरक्षक. शिवसेना प्रमुखांच्या राजीनामा प्रकरणानंतर शिवसेना पुन्हा एकदा आक्रमकपणे एकजुटीने राज्याच्या राजकारणात कार्यरत झाली. राज्यातील जनता महागाई आणि दुष्काळाने त्रस्त झाली असल्याने शिवसेनेने या प्रश्नांवर सरकारशी संघर्ष सुरू केला. मुंबईत महागाई विरोधात आंदोलने आणि दुष्काळ भागातील व्यथा सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन जागर अशा पद्धतीची कार्यपद्धत शिवसेनेने सुरू केली. सुधाकर नाईकांचे सरकार काही केल्या हलत नसल्याने अशा ढिम्म सरकारचा निषेध करण्यासाठी शिवसेना प्रमुखांनी 8 मे 1992 महाराष्ट्र बंदची हाक दिली. शिवसेनेसहित सर्व विरोधी पक्षांनी या बंदमध्ये सहभाग घेतला. राज्यभरात हा बंद यशस्वी ठरला. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न घेऊन शिवसेना मुंबईसहित राज्यभर सक्रिय होत असतानाच विश्व हिंदू परिषदेने व भारतीय जनता पक्षाने उत्तर प्रदेशातील अयोध्येमधील बाबरी ढाचाच्या वादग्रस्त जागेवर 6 डिसेंबर 1992 कारसेवा करण्याचा कार्यक्रम जाहीर केला. शिवसेना प्रमुखांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावर कारसेवेला शिवसेनेचा पाठिंबा दिला आणि औरंगाबादचे खासदार मोरेश्वर सावे व मुंबईचे मनोहर जोशी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांच्या तुकड्या अयोध्येत पाठविल्या. शिवसेना प्रमुखांनी अयोध्येमधील शिवसैनिकांच्या पाठवणीचे उद्दिष्ट स्पष्ट करताना सामनाच्या अंकात अयोध्येकडे या अग्रलेखात आपले विचार मांडले ते असे: अयोध्येत राम भक्तांचा सागर अवतरला आहे आणि आता आमचे शूर शिवसैनिक त्यात सामील होत आहेत. हा देश मर्यादा पुरुषोत्तम रामाच्या नावाने ओळखला जाणार की आक्रमक बाबरच्या, हे ठरवण्याची वेळ आली आहे. हा कलंक आता धुवून काढला पाहिजे. राम जन्मभूमी मुक्ती संग्रामातून विजयी होऊन परता, असे माझ्या कडव्या हिंदू शिवसैनिकांना आवाहन आहे. 6 डिसेंबर 1992 विश्व हिंदू परिषद आणि भाजपाने मशिदीच्या ठिकाणी सुमारे 2 लाख स्वयंसेवकांचा एक भव्य मोर्चा संघटित केला. त्यावेळी उत्तर प्रदेशात भाजपाचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांचे सरकार होते. त्यांनी कारसेवा करताना मशिदीला धक्का लागणार नाही असे सर्वोच्च न्यायालयास आश्वासन दिले होते. संसदेतही भाजपाच्या नेत्यांनी मशिदीचे संरक्षण करण्यात येईल या आश्वासनाचा पुनरुच्चार केला होता. प्रत्यक्षात मात्र 6 डिसेंबरला त्या ठिकाणी जमलेल्या प्रचंड जनसमूहावर कुणाचेच नियंत्रण नव्हते. कारसेवकांमधील एका समूहाने दुपारी मशिदीच्या घुमटांवर चढून घाव घालायला सुरुवात केली. जनसमूह बेभान झाला होता. त्यातच साध्वी ऋतंबरा यांनी माईकवरून "एक धक्का और दे, बाबरी मस्जिद तोड दे, तोड दे, तोड दे, बाबरी मस्जिद तोड दे" अशा घोषणा देऊन वातावरणात आवेश भरला होता. संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बाबरी मशीद पूर्णपणे कोसळवण्यात कारसेवकांना यश मिळाले. बाबरी मशीद जमीनदोस्त झाल्यावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री कल्याण सिंग यांनी ताबडतोब आपला राजीनामा दिला. उत्तर प्रदेश विधानसभा बरखास्त झाली आणि तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. बीबीसीच्या प्रसार माध्यमातून ही घटना जगभर प्रसारित झाली.
भारतातील सगळ्या राज्यात संध्याकाळी 6 वाजेपर्यंत बाबरी मशीद पाडल्याची बातमी पोहोचली आणि देशभरात दंगलीचे वातावरण तयार होऊ लागले. मुंबईतील मुस्लिम बहुल वस्त्यांमध्ये मुस्लिम तरुण गटागटाने जमायला सुरुवात झाली आणि मुंबईत दंगलीला तोंड फुटले. मुस्लिम तरुणांनी प्रथम भेंडी बाजारात गस्तीवर असलेल्या पोलिसांना 6 डिसेंबरच्या मध्यरात्री लक्ष्य केले. दक्षिण मुंबईत मुस्लिमांनी हिंदू व जैन मंदिरांवर हल्ले करून हिंदू वस्त्यांवर दहशत माजवण्यास सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी हिंदू समाज आक्रमक झाला आणि रस्त्यावर उतरला. शिवसेना प्रमुखांनी सामना वृत्तपत्रातून हिंदूंना आक्रमक होऊन प्रतिकार करण्याचा आदेश देत हिंदूंना मार्गदर्शन करण्याची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी देशभरातील दंगलीचे उग्र वातावरण पाहून बाबरी मशीद पाडण्याच्या घटनेशी आमचा संबंध नसल्याचे विधान केले. शिवसेना प्रमुखांनी निर्भीडपणे बाबरी जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्या सैनिकांचा मला अभिमान आहे असे स्पष्ट करून हिंदूंचा नेता म्हणून जबाबदारी स्वीकारली. मुंबईत 6 डिसेंबरच्या मध्यरात्री भेंडी बाजारापासून सुरू झालेली दंगल 13 डिसेंबर पर्यंत सुरूच होती. या काळात हिंदू मुस्लिम वस्तीला युद्धभूमीचे स्वरूप प्राप्त झाले होते. दोन्ही धर्मियात मुंबईतील प्रत्येक विभागात जीवघेणा संघर्ष झाला. लष्कराला पाचारण करून संचारबंदी लागू झाली तरी अनेक भागात दंगली थांबल्या नाहीत. मुस्लिम वस्तीत पहाऱ्यावर असलेल्या पोलिसांवर हल्ले करण्यात आले. प्रार्थना स्थळांना लक्ष्य करून जाळपोळ केली गेली. बेस्टचे 5 कोटींचे नुकसान झाले. एकूण या दंगलीत 227 जणांचे बळी गेले. राजकीय स्तरावर 8 डिसेंबरला काँग्रेस आणि डाव्या विचारांच्या आघाडीने बाबरी मशीद पाडली गेल्याचा निषेध म्हणून मुंबई बंदची हाक दिली. त्याच दिवशी संध्याकाळी भाजप नेते अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती व विश्व हिंदू परिषदेचे अशोक सिंगल यांना अटक करण्यात आली. त्याच्या निषेधार्थ शिवसेना भाजपने मुंबईसहित भारत बंद ठेवला. 9 डिसेंबरच्या या भारत बंदला मुंबईसहित देशभरातून प्रचंड प्रतिसाद लाभला. मुंबईतील या दंगलीत हिंदूंचा रक्षणकर्ता म्हणून शिवसेना प्रमुख बाळासाहेबांकडे पाहिले गेले. शिवसेना प्रमुखांनी सामनामधून हिंदू समाजाची बाजू लावून धरत हिंदू समाजाला धीर दिला. रस्त्यावरच्या लढाईतही शिवसैनिकच आघाडीवर राहिल्याने देशभरात मुंबईतील हिंदूंची बाजू मांडणारा राजकीय पक्ष म्हणून शिवसेनेचा गवगवा झाला. मुंबई हळूहळू पूर्वपदावर येत असतानाच शिवसेनेने रस्त्यावर महाआरती सुरू केली. मुंबईतील हिंदू समाजाने या महाआरत्यांना प्रचंड प्रतिसाद दिला. हिंदूंना संघटित करण्याचा हा प्रयत्न आगळा वेगळाच ठरला होता. जोपर्यंत रस्त्यावरचा नमाज थांबत नाही तोपर्यंत आमच्या महाआरत्या थांबणार नाहीत असे शिवसेना भाजपा नेत्यांनी सांगितल्यामुळे राज्य सरकारही गपगार झाले. दंगल शमली असली तरी मुंबईतील हिंदू मुस्लिम समाजात दुहीचे व संशयाचे वातावरण असल्याने त्याचा पुन्हा भडका कधीही होऊ शकतो अशी परिस्थिती होती.